नमस्कार, मी शंकर पाखरे, परिवर्तन क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काय झाले तेच समजत नाही. आजकाल महाराष्ट्रातले सगळे प्रश्न संपलेत, काही शिल्लक नाही असं वाटायला त्यांना लागलंय आणि काहीही बरळतात. आता याच्यामध्ये एक जण म्हणतो बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे, दुसरा म्हणतो 1 कोटीच्या शेळ्या या जंगलात सोडल्या पाहिजे बिबट्या खायला. त्याच्यानंतर तिसऱ्यांची गोष्ट तर वेगळीच. नाशिकच्या वृक्षतोड या विषयावर किंवा पर्यावरण संवर्धनाच्या विषयावर ज्यावेळेस लोक भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना प्रश्न विचारतात तर ते काय बोलतात, सयाजी शिंदेंना म्हणाव बकऱ्यांना मिठी मारा. म्हणजे हे असे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये, इतकं बेकार पद्धतीनं, बालिश, पॉइंटलेस. अहो तुम्ही कोणत्या पदावर आहात, तुम्ही किती मोठ्या पदावर आहात याचं पण भान नाही तुम्हाला. बरळायचं तर किती बरळायचं. काल तर त्या महाज्ञानी नवनीत राणा यांनी एक वक्तव्य केलंय, पहा जरा त्यांचं वक्तव्य. एक मौलाना बोलता है मुझे 4 बीवियां और 19 बच्चे हैं. मैं हर हिंदू को आह्वान करूंगी कि अगर वो 19 करते हैं तो हमने 4 तो करना चाहिए. अगर वो बोलते हैं कि आज का इनका हिंदुओं का घर कल हमारा होगा, तो मुझे लगता है ये चीजों को ध्यान देना. आता महायुतीमध्ये अजितदादा सत्तेमध्ये आहेत, मग अजितदादा काय म्हणतात याच्यावर ते पण एकदा पहा. आपली सुनबाई आली, आपली मुलगी असेल, तिचं लग्न झालं तर तिला म्हणावं 2 अपत्यावरच थांब, बाकी अजिबात काही वाढवावाढी करू नको. दोन्ही मुली झाल्या तरी त्या सोन्यासारख्या आहेत. आता पवार साहेबांनी एकट्या सुप्रियावर थांबले की नाही. आता व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं असेल, सरकारी नियम काय सांगतात, 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही. 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्हाला सरकारी नोकरी भेटणार नाही. असे अजून भरपूर नियम आहेत. आणि या सगळ्या गोष्टी असताना ह्या ज्या नवनीत राणा आहे ह्या बोलतात की हिंदूंनी 4 पोरं जन्माला घातली पाहिजे असं त्या बोलतात. तर मला नवनीत राणा यांना सांगायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना 66,000 शाळा बंद केलेल्या आहेत. मग हे तुमचे 4 जरी केले, म्हणजे जे आहेत त्यांना शिक्षण नाही भेटणार नाही, पुढे त्यांना रोजगार भेटणार नाही. आणि येणाऱ्या 4चं करायचं काय. एक तर लोकांना भीक मागायची वेळ आली. पाठीमागे नागपूरमध्ये एक विद्यार्थी आंदोलन झालं, त्यामध्ये सरकारनं त्यांना सांगितलं की तुम्ही ट्रेनिंग करा, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. आणि 11 महिन्याचं किंवा काहीतरी महिन्याचं त्याचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ते विद्यार्थी रोजगार मागायला त्यांनी आंदोलन केलं तर त्या मुलांना पोलीस डिपार्टमेंटने चांगलाच रोजगार दिला. जनावरासारखा मारला पळून पळून त्या विद्यार्थ्यांना. ही परिस्थिती या महाराष्ट्राची आहे आणि तुम्ही काही बेताल वक्तव्य करता, कसलाही संदर्भ नाहीये. तुम्ही आहात कोणत्या पदावर, तुम्ही बोलताय कशा पद्धती, तुम्हाला काही नाही. लोकांना शिक्षण मिळो नाही मिळो, रोजगार मिळो नाही मिळो, तुम्हाला याच्याशी काही घेणदेण नाही. या देशाचे पंतप्रधान सांगतायत की लोक रील्समधून रोजगार कमवतात, इतकी वाईट परिस्थिती या देशावर आली. आणि तुम्ही जनतेला संदेश काय देताय, 4 पोरं जन्माला घाला म्हणून. तुम्हाला काही घेणदेण नाही. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला यांची सेवा, एज्युकेशन काही घेणदेण नाही. फक्त काय करायचंय, तुमची अंधभक्तांची वोट बँक वाढवायची, याच्या पलीकडे काही करायचं नाही. आणि हे बेताल वक्तव्य हे कशासाठी करतात माहिती आहे, याचा कधी अभ्यास केलाय लोकांनी. हे कशासाठी करतात की लोकांचं लक्ष निवडणूक हायजॅक केली त्याच्यावर जाऊ नये, लोकांचं लक्ष महंगाईंवर जाऊ नये, एज्युकेशनवर जाऊ नये. फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम एवढं करायचं, दंगली घडवायच्या, भांडणं लावायचे आणि लोकांचं माइंड भ्रष्टाचारावरून डायव्हर्ट करायचं, मुद्द्यावरून भरकटून टाकायचं, अंधभक्तांना पेटून द्यायचं, IT सेल कामाला लावायचा. आणि यांची ही रणनीती या महाराष्ट्राचं एक दिवस वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. ही सत्य परिस्थिती सध्या महाराष्ट्राची झालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं, जर माणूस म्हणून जर माणसामध्ये एक सतसत विवेक बुद्धी शिल्लक असेल तर त्यांनी थोडंसं या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती या महाराष्ट्रातील तरुणांना आणि लोकांना मी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.